नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहे अक्षय अंबाडकर सर, ज्यांना अराउंड 9+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची स्वतःची A+ सायन्स अकॅडमी आहे मोर्शीला. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे सायन्स पार्ट 2 पेपरबद्दल. आपण ऑलरेडी सायन्स पार्ट 1 बद्दल डिस्कस केलं, त्यावर खूप छान रिस्पॉन्स आला. सो थँक्यू सो मच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण अगेन आपण 1 बाय 1 क्वेश्चन डिस्कस करू. कोणकोणत्या सिली मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकते याबद्दल अक्षय सर तुम्हाला गायडन्स करणार. सो फर्स्टली थँक्यू सर, तुम्ही वेळातला वेळ काढून पॉडकास्टसाठी आलेले. सो चालू करूया आजच्या डिस्कशनमध्ये. आणि मला असं वाटतं मागच्या वेळेस पण आपण थोडं इन्स्ट्रक्शन पासूनच सुरुवात केलं, तर आता पण तसंच करूया थोडं. थँक्यू सुरेश सर. आज पुन्हा आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 यावर डिस्कस करणार आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा 40 पैकी 40 मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि ते कसे मिळवायचे ते बघणार आहे, जेणेकरून त्यांना 40-40 80 आणि इंटरनल 20 म्हणजे 100 पैकी 100 मार्क मिळण्यास मदत होणार. सर्वात आधी विद्यार्थ्यांनी पुन्हा त्याच गोष्टीपासून सुरुवात करायला पाहिजे की ज्या बेसिक इन्स्ट्रक्शन असतात, ज्या पेपरवर दिलेल्या असतात, त्या त्यांनी वाचून घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा तेच एक आपली बेसिक इन्स्ट्रक्शन आहे की ज्यामध्ये सांगितलं जाते पहिला प्रश्न जो असेल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, तो 1 टाइम्सच लिहायचा. आणि जिथं आपल्याला 100% कन्फर्म आहे की हे आन्सर असेल आणि त्यालाच आपण लिहायला पाहिजे, कारण पुन्हा लिहिलेल्या प्रश्नाला पुन्हा मार्क्स मिळू शकत नाही ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्याच्यामुळं तो 1 टाइमच आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. बढिया. सो स्टार्ट करूया क्वेश्चन 1A पासून. अगेन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सायन्स पार्ट 2 मध्ये कसा राहतो हा क्वेश्चन सर? बघा, आपण आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मध्ये पुन्हा प्रश्न पहिला आपला हा असतो की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आणि याच्यामध्ये पुन्हा 4 ऑप्शन असतात. यासाठी आपल्याला तेच सांगायचं आहे की जेव्हा आपल्याला यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स घ्यायचे असतात, तर आपल्याला प्रत्येक चॅप्टरचं पूर्ण नॉलेज असणं आवश्यक आहे. तर आपण पूर्ण चॅप्टर तर वाचू शकत नाही लास्ट टाइमला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्या कारणामुळे आपल्याला दिलेल्या डायजेस्ट मधल्या सर्व चॅप्टरच्या ऑब्जेक्टिव्ह ज्या दिलेल्या असतात त्या वाचणं आवश्यक आहे, जेणेकरून यामध्ये आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स पूर्ण मिळू शकतात. आणि आपल्याला जिथं कन्फर्म आहे आन्सर तेच आपण लिहायला पाहिजे. इतरांच्या मतानं ऐकून आपला कॉन्फिडन्स लूज न करता आपण आपल्या मतानंच आन्सर लिहायला पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये क्वेश्चन 1B आहे, अगेन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे कसं राहतात, म्हणजे जसं सायन्स पार्ट 1 मध्ये आपण बघितलं तर मिक्स क्वेश्चन्स येतात, यामध्ये पण मिक्स क्वेश्चन राहतात अगेन? हो सर. क्वेश्चन फर्स्ट बी मध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन जरी असेल, पण यामध्ये पुन्हा 5 प्रश्न हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, ज्यामध्ये ऑड वन आउट आहे, त्यामध्ये आलं को रिलेशन आहे, मीन्स त्याच्यानंतर ट्रू फॉल्स असतात, त्याच्यानंतर गिव्ह वन वर्ड पण असू शकते, आणि पुन्हा फाइंड मी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी इन्फॉर्मेशन दिली असेल आपल्याला आणि ते कशाचे आहे ते ओळखा, अशा प्रकारची, किंवा मॅच द पेअर यासारखे प्रश्न येतात. आणि हे पण पूर्ण आपल्या बेसिक नॉलेजवर डिपेंड असतात, मीन्स अवलंबून असते. आपल्याला काय करायचं यासाठी पण डायजेस्ट मध्ये दिलेले जे बेसिक पूर्ण प्रश्न असतात, जसं की ट्रू फॉल्स पूर्ण दिलेले आहेत, आपल्याकडून वाचल्या गेलेच पाहिजे, त्यापैकीच एखादं येते आणि आपण डायजेस्टच्या बेसिसवर हे पूर्ण 10 मार्क्स घेऊ शकतो. ओके, बढिया. आणि आता याच्यामध्ये क्वेश्चन 2A जे आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2, यामध्ये पण अगेन 2 पॉइंट्स वगैरे लिहिणं, जे पॉइंट्स सांगितले तेच गरजेचं आहे का? हो. क्वेश्चन 2 हे आपला गिव्ह सायंटिफिक रिझन असतात. यामध्ये आता जनरली सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा बायोलॉजीवर बेस असते. बायोलॉजीचे 2 पार्ट, बॉटनी आणि झूलॉजी, याच्यावर बेस असते. आणि यामध्ये बऱ्यापैकी रिझन हे आपल्या डेली लाईफ मधले पण असू शकतात, ज्याचं आन्सर आपल्याला माहित असते आणि खूप सारं लिहू शकतो. पण पुन्हा यामध्ये पण आपल्याला तेच करायचे की यामध्ये 2 व्हॅलिड पॉईंट आपल्याला लिहायचे आहे. प्रत्येक व्हॅलिड पॉईंटला 1 मार्क्स असतो गिव्ह रिझनला, आणि आपला प्रयत्न तोच असायला पाहिजे की 3 पैकी 3ही गिव्ह रिझन यामध्ये आपल्याला लिहायला पाहिजे, जेणेकरून गिव्ह रिझनचे मार्क्स आपले जाणार नाही आणि आपल्याला यामधले पूर्ण 4 मार्क्स पण मिळेल, असा आपण प्रयत्न करायला पाहिजे. अँड अगेन क्वेश्चन 2B मध्ये आन्सर द फॉलोइंग एनी 3 क्वेश्चन्स, यामध्ये कसं राहतं सर? क्वेश्चन 2B मध्ये 2 मार्क्सचे 5 प्रश्न दिलेले असतात आणि 5 प्रश्नापैकी आपल्याला पुन्हा 3च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. 3 प्रश्न सॉल्व्ह करताना यामध्ये आपल्या पुन्हा चुका होत असतात. आणि यामध्ये असं कन्फर्म नाही आहे की 10 चॅप्टर असतात आपल्याला सायन्स 2 मध्ये पण, आणि 10 चॅप्टर पैकी याच चॅप्टरचा हा प्रश्न असेल असं कन्फर्म नाही आहे. त्याच्या कारणामुळे का होते, आपल्याला पूर्ण चॅप्टर करायचे आहे आणि पूर्ण चॅप्टरचा स्टडी असेल तर आपण हे पूर्ण न चुकता आन्सर लिहू शकतो. जसं की यामध्ये काही प्रश्न दिलेले असतात की म्हणजे ब्लँक स्पेस सोडलेली असतात, तिथं फक्त नेम फिल करायचे आहे. तर अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी ते फक्त नेम फिल न करता ते पूर्ण डायग्राम काढणं आवश्यक आहे त्या ठिकाणी, आणि ते
मग जे फिलिंग बॉक्स असेल जे रिकामे असेल ते पुन्हा लिहायचे असेल, जेणेकरून आपले मार्क्स पूर्ण मिळेल. या प्रकारचे यामध्ये प्रश्न असेल. आणि यामध्ये जनरली पुन्हा डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजेच डिफरन्स बिटवीन विचारतात. तर यामध्ये मुलांना पुन्हा लक्षात येत नाही की किती पॉइंट्स लिहायचे. जसं की काही क्लासेसचं डिफरन्शिएट येते, क्लास पीसेस झालं, क्लास रेप्टाईल झालं, तर 2 व्हॅलिड पॉईंट यामध्ये पण असणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला एक्स्ट्रा आलंच तर आपण एक्झाम्पल पण लिहू शकतो, जेणेकरून तो दुसरा पॉईंट व्हॅलिड कन्सिडर करून आपल्याला पूर्ण मार्क्स यामध्ये मिळू शकतात. आणि यामध्ये मोस्ट ऑफ द प्रश्न असे येतात सर क्वेश्चन सेकंड मध्ये की काही डायग्राम दिलेले असतात आणि डायग्रामला बघून आपल्याला प्रश्न विचारतात, या डायग्रामचं नाव आणि त्याचे इफेक्ट लिहा. तर सर्वप्रथम सांगायचं हेच आहे विद्यार्थ्यांना की विद्यार्थी का करतात, त्याचे इफेक्ट लिहून घेतात, त्याचे नाव लिहायला विसरतात मात्र. आणि नाव लिहायचं पण हाफ मार्क्स आपल्याला इथं कन्सिडर केला असतो. त्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे जर आपण सॉल्व्ह केलं तर दुसरा प्रश्न म्हणजे क्वेश्चन 2B मध्ये 6 मार्क्स आपल्याला पूर्ण मिळू शकतात सर. ओके. अगेन मग आता क्वेश्चन 3 जो आहे आन्सर द फॉलोइंग एनी 5, यामध्ये टोटल 8 क्वेश्चन असतात, त्यापैकी 5 अटेम्प्ट करावे लागतात. हो. तर मग इथे न्यूमेरिकल्स नसतात, तर मग इथे रिएक्शन वगैरे येतात का काही? रिॲक्शनचा पार्ट सर केमिस्ट्री मध्ये येतो आणि केमिस्ट्री पण पूर्ण सायन्स 1 मध्येच येतो. मग यामध्ये नाही, यामध्ये जनरली डायग्राम येऊ शकते, जसं की डायग्राम येतात किंवा पॉवर प्लांट वाला एक चॅप्टर आहे. ओके. तर त्यामध्ये पॉवर प्लांटच्या स्टेजेस येऊ शकतात. ठीक आहे. टिश्यू कल्चरची डायग्राम येऊ शकतात. ओके. यामध्ये दाखवल्याप्रमाणे पझल पण येऊ शकतात, पझलवाले प्रश्न येतात. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे 3-3 मार्क्सचे प्रश्न यामध्ये येतात. मागच्या वर्षी पाहता सायन्स 2 मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न थोडे कमी आले होते. जनरली ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न येतात, पण यामध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले. जसं की क्वेश्चन 3 मध्ये पहिला प्रश्न डिफाईन हेरिडिटी आलाय. तर ते डिफाईन म्हणजे डेफिनेशन असते. विद्यार्थ्यांना या गोष्टीचं नॉलेज थोडं कमी असते आणि काही विद्यार्थी संभ्रमात असते नेमकं काय. तर डिफाईन मध्ये डेफिनेशन लिहिणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर मेकॅनिझम. तर डेफिनेशनला 1 मार्क्स असतो आणि त्याचे मेकॅनिझम आपण जे लिहितो त्याला 2 मार्क्स. अशा प्रकारे याची मार्किंग असते. विद्यार्थ्यांना मार्किंग माहित नसते, त्याच्यामुळे आन्सर कसं लिहायचं ते थोडे म्हणजे ओळखू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे इथे मार्क्स जाऊ शकतात. ओके. अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये, जसं सेकंड प्रश्न 4 स्टेजेस ऑफ मायटोसिस विचारले आणि एक्सप्लेन 2 ऑफ देम. तर 4 स्टेज लिहायचे, नाव लिहायचं 1 मार्क्स दिलेला आहे सर. आणि त्या 2 स्टेज कोणत्याही 4 पैकी 2 एक्सप्लेन करा, त्याचा प्रत्येकी 1 मार्क्स दिलेला आहे. तुम्ही यामध्ये डायग्राम काढू पण शकता आणि नाही काढलं तरी पण चालेल. त्यांनी मेन्शन नाही केलंय त्याच्या कारणामुळे, कारण एक्सप्लेनेशन प्रॉपर दिलं तर तुम्हाला मार्क्स मिळतो. पण शक्यतो डायग्राम वाला प्रश्न आहे तर डायग्राम आपण काढायलाच पाहिजे, जेणेकरून आपला मार्क्स कटणार नाही व आपल्याला यामध्ये पूर्ण मार्क्स मिळू शकतात. त्याच्यानंतर यामध्ये सर तिसरा प्रश्न विचारलाय टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पहिलं बायनरी फिजन आहे, तर ते एकच स्टेप आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्या उरलेल्या 2 बर्डिंग मेथड आहे, त्यानंतर आणखी तिसरी. तर या 3 स्टेप आपण एक्सप्लेन केल्या प्रॉपर अलॉंग विथ एक्झाम्पल्स, तर आपल्याला 3 मार्क्स भेटू शकते. आणि यामध्ये एक्झाम्पल्स त्यांनी मेन्शन केलं तर त्याला पण हाफ मार्क्स भेटतो. त्याच्या कारणामुळं हे मेन्शन केल्यानंतर आपल्याला लिहिणं आवश्यक असतं सर. त्याच्यानंतर 4th प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की विच फ्यूल इज अ यूज इन द थर्मल पॉवर. तर फ्यूलचं नाव लिहायचं, जस्ट कोल नाव लिहायचं होतं, ते मुलांनी लिहिलंच नाही आणि त्याच्यामुळे तिथं 1 मार्क्स त्यांचा गेला. आणि एनी 2 प्रॉब्लेम्स, तर 3 प्रॉब्लेम्स लिहिले तरी पण आपल्याला 2 प्रॉब्लेम विचारले तर 2च मार्क्स भेटणार. म्हणजे फ्यूल कोणता यूज झाला ते लिहिणं आवश्यक आहे. अशा प्रकारे यामध्ये विद्यार्थी काही चुका करतात आणि जिथं 3 कॅरेक्टरिस्टिक विचारले तिथं तर 3 किंवा आपल्याला एक्स्ट्रा येत असेल तर आपण लिहिलं तर बेटरच असेल. अशा प्रकारे तुम्ही या म्हणजे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न जर सोडवला तर त्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळू शकतात. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट कसं आहे म्हणजे का स्टुडंट्स की क्वेश्चन 3 जो आहे समजा तुम्ही सॉल्व्ह करताय त्यामध्ये एक्झाम्पल्स लिहा, डायग्राम्स काढा, पॉइंट वाईज व्यवस्थित लिहा. आता बघा 3च कॅरेक्टरिस्टिक असणं गरजेचं नाही, तुम्ही 6 पण लिहू शकता प्रॉपरली. एखादी कॅरेक्टरिस्टिक मिस पण झाली म्हणजे असं असेल की एखादं लेस लिहायचं तर तुम्ही मोर लिहिला, माइट बी ती कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर नाही होईल, त्याच्या खालची होऊन जाईल. तर थोडे डायग्राम, एक्झाम्पल आणि जास्तीत जास्त पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित, तुम्हाला चांगले आउट ऑफ मार्क्स मिळतील. आता आपण लास्ट क्वेश्चन वगैरे क्वेश्चन 4 जे की आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. तर 2 पैकी 1 अटेम्प्ट करावा लागेल. याला कसं अप्रोच करायला पाहिजे?
यामध्ये प्रश्न 2 म्हणजे प्रश्न 4 जो आहे यामध्ये पुन्हा 2 प्रश्न विचारतात आणि ते 5 मार्क्सचे असतात सांगितल्याप्रमाणे. आणि यामध्ये पुन्हा ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न येऊ शकतो, कधी नाही पण येऊ शकत. जसं मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड पूर्ण सायन्स 1चा पेपर आला होता आणि सायन्स 2चा पेपर हा लेंदी आला, थोडा मीन्स एक्सप्लेन वाला आला, यात ऍक्टिव्हिटी कमी आल्या. तर आपला स्टडी तशा पण प्रकारचा असायला पाहिजे. जसं की यातून मॅक्झिमम स्टडी आपण डायजेस्ट मधून न करता टेक्स्ट बुक मधूनच करायला पाहिजे. सायन्स 1चा पण आणि सायन्स 2चा पण. फक्त बेसिक सुरुवातचे जे प्रश्न असतात आपले, जसे की ऑब्जेक्टिव्ह झाले सुरुवातचे 10 मार्क्स, त्याच्यानंतर गिव्ह रिझन, हेच आपण डायजेस्ट मधून प्रिपेअर करायला पाहिजे. बाकीचे जे प्रश्न आहेत मॅक्झिमम आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये मिळून जातात आणि टेक्स्ट बुक मधूनच आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतात. जसं की आपल्याला डायग्रामॅटिकली बुकमध्ये दिलेलं असते, त्या डायग्राम यायचे चान्सेस जास्त असतात. बॉक्समध्ये काही कन्सेप्ट दिलेले असते ते यायचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडायला नाही पाहिजे. जसं यामध्ये व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी विचारलं, त्याची डेफिनेशन लिहायचं आपल्याला 1 मार्क्स मिळतो. आणि 4 स्टेप्स विचारल्या, त्यामध्ये काही स्टेप्स बुकमध्ये दिलेले आहेत. मग इझी प्रश्न आहे पण आपण तोच सोडून देतो, त्याच्या कारणामुळे विद्यार्थी इथं मार्क्स गमावून बसतात. यामध्ये आपला अप्रोच असाच असायला पाहिजे की आपले 2चे 2ही प्रश्न पूर्ण सॉल्व्ह झाले पाहिजे. दुसरा प्रश्न खूप इझी आला की व्हॉट इज अ स्टेम सेल. बेसिक डेफिनेशन 1 मार्क्सची होती आणि त्याचे 4 युजेस जे बुक्स मध्ये दिलेले आहेत. याच्यासाठी विद्यार्थी डायजेस्टचा यूज करू शकतात, पण नेमकं काय लिहायचं ते त्यांना लक्षात यायला पाहिजे की फक्त स्टेम सेलचे 4 यूज लिहायचे, 4 मार्क्स आहे. आणि जे 1 लाईन मध्ये पण आपण लिहू शकतो. जरी प्रश्न असा आला म्हणजे हार्ड वाटतोय पण त्याचे आन्सर खूप इझी असतं, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क मिळू शकतात. यात प्रश्न 3मध्ये कधी कधी पॅरिग्राफ येतो सर. या पॅरिग्राफ मध्ये काय होतंय, मागच्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी एक आलं की पॅरिग्राफ मध्ये 6 फिल इन द ब्लँक येतात 3 मार्क्सच्या. प्रत्येक फिल इन द ब्लँकला हाफ मार्क्स असते, म्हणजे 3 मार्क्सच्या प्रश्नामध्ये. तर विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी काय केलं, जे हुशार असतात टाइम वाचावा म्हणून पॅरिग्राफ लिहिलाच नाही आणि डायरेक्ट 6 आन्सर 1 2 3 4 5 6 म्हणून लिहिला. आणि आन्सर की मध्ये असं नमूद आलं होतं की ज्यांनी पॅरिग्राफ लिहिला नाही त्यांना मार्क्स देऊ नका. विद्यार्थ्यांचे हे 3 मार्क्स गेले आणि असं बोर्डनी सांगितलं होतं मीन्स व्हॅल्युअरला. त्याच्या कारणामुळे काय प्रॉब्लेम झाला, खूप विद्यार्थ्यांचे तिथं 3 मार्क्स बरोबर आन्सर लिहून त्यांना मार्क्स नाही मिळाले. तर या चुका त्यांच्याकडून होतात. म्हणजे पॅरिग्राफ जर आला तर पूर्ण पॅरिग्राफ लिहायचा, फिल इन द ब्लँकला अंडरलाईन करायचं. असं केल्यास त्यांना त्यामध्ये पूर्ण मार्क्स मिळू शकतात. या गोष्टीची काळजी जर विद्यार्थ्यांनी घेतली तर त्यांना पूर्ण मार्क्स मिळू शकतात. राईट. सो अक्षय सरांनी फार डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्वेश्चन कसा अप्रोच करायला पाहिजे, कोणकोणत्या पॉसिबल सिली मिस्टेक्स होतात विद्यार्थ्यांकडनं आणि इव्हन जे स्टुडंट्स टॉपर असतात त्यांच्याकडनं पण होतात, ते अवॉइड करायला पाहिजे. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट की जसं पॅराग्राफचं सांगितलं, असे कोणते पण क्वेश्चन आले तर प्रॉपर काय 5 मिनिट लागेल, 3 मिनिट लागेल, पण तेवढं लिहून व्यवस्थित त्याला अंडरलाईन करा, जेणेकरून या सिली मिस्टेक्समुळे तुम्ही मार्क्स गमावणार नाही. सो विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम आवर साईड. व्यवस्थित पेपर लिहा आणि आउट ऑफ मार्क्स घ्या. ऑल द बेस्ट स्टुडंट्स. ओके, थँक्यू.